फार व्हेकेशन्सना जात नाही. 2 दिवस आता कुठलं गाणं द्यायचं नाहीये, कार्यक्रम नाहीये, काही नाही, पटकन उठलो आणि आपण आता महाबळेश्वरला गेलो वगैरे असं पण होत नाही. मला आत्ता लक्षात आलंय की माझं प्रोफेशन हेच माझं व्हेकेशन आहे. मी कायम सुट्टीवरच आहे. तू म्हणालीस तसं मी पुरुषसत्ताक फॅमिलीमधनं मोठा झालो. वडील तापट होते, त्यांना राग आला की ते काय करायचे म्हणजे जेवत असतील तर ताट सरकवून दिलं. आपण म्हणतो ना की नाही आवडली दुसरं काहीतरी करून दे. मला तर दुसरं काहीतरी करून दे हे स्त्रीला सांगणं सुद्धा फार क्रिमिनल वाटतं. मला असं वाटतं की मी माझ्या पद्धतीने यातनं उतराई व्हायला पाहिजे. रखुमाईसारखं गाणं आता होऊ दे ग उतराई जे आहे ते आम्ही पिढ्या बायकांना इतकं आम्ही म्हणजे शोषित की त्यासाठी किमान आम्ही दिलगीर तरी असू शकतो. इंटरेस्टिंग गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे की प्रत्येक कवी किंवा गीतकार स्त्रियांच्या सौंदर्याबद्दल एवढं ग्लॉरिफाय का करतो किंवा त्यांच्याबद्दल त्यांना बोलायला इतकं का आवडत असेल. काहीच कल्पना नाही, मी असं काही लिहिलेलं म्हणजे आता तू आस्तिक आहेस, जे मी माझ्या रिसर्चमध्ये मला लक्षात आले, तर त्या आस्तिक असण्याचा कवीला किती फायदा असतो. हॅलो नमस्कार. आरपारच्या बॉईज टॉक या सेगमेंटमध्ये मी मैथिली तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपल्याकडे अशी एक व्यक्ती आली आहे जिच्याबद्दल म्हणजे जेव्हा हे नाव ठरलं की आपण यांना बोलवूया तेव्हापासनं त्या मोमेंटपासनं माझा रिसर्च सुरू झाला आणि माझ्याबरोबर माझ्यासोबतच्या इंटर्नचा, माझ्यासोबतच्या कलिग्सचा, माझ्या रूममेट्सचा, माझ्या फोटोग्राफर्सचा प्रत्येकजण मला येऊन स्वतःहून इनपुट्स देत आहे की हा प्रश्न तू विचार, ही कविता तू नक्की घे. आणि मला इतकं ओव्हरवेल्मिंग वाटतं आहे. तर मी पहिली ओळख करून देते. मी स्वागत करते वैभव जोशी यांचं. आणि मी तुम्हाला काय म्हणू, मी तुम्हाला सर म्हणू, दादा म्हणू? बॉईज टॉक मध्ये बोलवल्यानंतर सर नको, लेट मी बी अ बॉय फॉर सम टाइम. नाही पण आता होतं काय की तुम्ही इतके मोठे आहात आणि अचानक तुम्हाला वय नाही डिक्लेअर करायचं ग लगेच. असं बोलवलं मी पण ओव्हरवेल्म्ड आहे बॉईज टॉक मध्ये आहे आज. तुम्हाला ए वैभव दादा म्हण. थँक्यू फॉर सेईंग दिस, बिकॉज मला तुम्हाला ए वैभव दादाच म्हणायचं होतं. पण मी जसं की म्हणत होते कामाने तुम्ही इतके मोठे आहात की लोक ऑफेंड होतील जर का मी वैभव दादाला वैभव दादा असं. नाही, माझी धाकटी बहीण आहे आणि मला अरे तुरे करणारे मी आताच डिक्लेअर. थँक्यू सो मच. सो जसं की मी म्हटलं की इतके लोक म्हणजे माझ्या रूममेटने माझ्याकडे 2 पुस्तकं पाठवली की याच्यावर प्लीज त्यांची सही घेऊन ये. आणि अक्षय आमचा कॅमेरामॅन त्याने फोन केले मला 4-5 की तू हा प्रश्न विचार, तू तो प्रश्न. ते एवढी माणसं कमवली आहेत, काही एफर्ट्स स्वतःहून टाकलेत की तुम्ही फक्त कविता केल्या आहेत? नाही, मी कदाचित एफर्टलेस असल्यामुळेच एवढी माणसं जमली आहेत माझ्या भोवती. कारण मी खूप ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतो की तुम्ही जसे आहात, ज्या पद्धतीचे माणूस आहात त्याच्यापेक्षा फक्त एक स्टेप बेटर उद्या जर तुम्ही माणूस असू शकाल तर तुमचा प्रवास अखंड चालू राहतो. आणि याच्यामध्ये बिलीव्ह मी की एनर्जीजवरती जर आपण विश्वास ठेवला तर गुड वाईब्स आणि आपुलकी, माणुसकी, चांगुलपणा हे नेहमी तुम्हाला सतत पाठीशी राहतं तुमच्या. आणि त्याच्यासाठी एफर्ट काही करायला लागत नाहीत. खरं तर आपण जसे आपले संस्कार, आपले विचार आणि आपण ज्या पद्धतीचं आयुष्य जगतो तसेच जर आपण सगळ्यांबरोबर जगलं तर त्यांना आनंद होऊ शकतो. एक स्टेप अहेड माणूस म्हणजे हेच. म्हणजे काल मी समजा कोणाशी तरी बोलताना तात्कालिक राग आला असेल तर मी रोज एक ॲक्टिव्हिटी अशी करतो की जी मला सुद्धा आश्चर्यचकित करून जाईल, जी माझ्या ठरलेल्या कामांमध्ये नाही आहे. तर त्याच्यामध्ये कोणाला तरी सहज आठवण आली तुमची म्हणून मी मेसेज केला, बरे आहात ना तुम्ही, असं मेसेज करणे. ज्या माणसाचा आपल्याला काल प्रचंड राग आला होता त्याच्याशी स्वतःहून फोन करून बोलणे, या गोष्टी मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी हे अननेसेसरी वाटू शकतं, परंतु तेवढ्या एका छोट्याशा कृतीने माझा दिवस इतका सुंदर होऊन जातो की त्यासाठी पुन्हा बाहेरनं मला कुठली एनर्जी मिळवावी लागत नाही. तुला कल्पना आहे का समोरच्याचा दिवस किती आनंदी तू करत असशील. हे सोशल मीडियामुळे समहाव साध्य झालं की तुला पटकन एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येतं. तू तुझ्या अनेक इंटरव्ह्यूजमध्ये असंही म्हटलेस की एखादा नगरचा कवी असेल तो मला असा भेटतो आणि माझ्याशी असा मला त्याची कविता समजून किंवा उमजून घेता येते.
पण तरी सुद्धा तू असं म्हणतोस की कुसुमाग्रजांच्या काळात इंटरनेट नव्हतं ते बरंच होतं, तर हे कॉन्ट्रॅडिक्शन का आहे? म्हणजे मला असं वाटतं की थँक गॉड कुसुमाग्रज तुमच्याकडे इंटरनेट नव्हतं अशी जी कविता लिहिली तेव्हाची माझी जी मनस्थिती होती, कदाचित तेव्हा आपण इंटरनेट समजून घेत होतो, त्यातले चांगले वाईट आपल्याला फायदे तोटे माहीत नव्हते काही, आणि जेव्हा लोकांच्या आयडेंटिटीबद्दलच प्रत्येक आयडी बद्दलच शंका उपस्थित व्हायच्या, पण हळूहळू मला वाटतं की आपण फिल्टर करत जातो ह्या गोष्टी. म्हणजे तुमचं 5,000 फ्रेंडशिप असतील आणि 50,000 फॉलोअर्स असतील तरी तुम्हाला साधारण त्यांच्या पोस्टवरनं त्यांच्या वागण्यावरनं लक्षात येतं की ह्यांची विचारसरणी काय आहे, आणि मग असं पण लक्षात येतं की आपल्याला वाटतं तितकं जग वाईट नाही आहे त्या क्षणाला. म्हणजे प्रत्येक कविता ही त्या कवीचं त्यावेळचं खरं प्रतिबिंब असतं. तेव्हा मला धास्ती वाटली असेल की अरे बापरे, आत्ता जर कुसुमाग्रजांनी कणा ही कविता पोस्ट केली असती तर खरेच हे कुसुमाग्रज आहेत का? मग त्यांचं मूळ नाव विभा शिरवाडकर आहे, मग हे टोपण नाव कशाला? मग आत्ता जसं आपण लोकांना ओरडतो ना, तुम्ही प्रोफाईल ब्लॉक करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका, तसं काही आहे का? अशा शंका उपस्थित झाल्या असत्या, आणि भीती ही वाटली होती की कवितेकडे लक्ष जाणार नाही. तू जर त्या कवितेत बघशील की ज्याला अनुमोदन म्हणून चर्चा इतकी रंगली असती की मूळ कवितेकडे कोणाचंच लक्ष गेलं नसतं. थँक गॉड कुसुमाग्रज तुमच्याकडे इंटरनेट नव्हतं. म्हणजे वेगळे विषय फाटे जास्त फुटले असते आणि कंटेंट बाजूला राहिला. पण हे होतंय, अनेकदा होतं. पण त्याच वेळी आता माझ्या असं लक्षात आलं की प्रॉपर कंटेंटवरती सुद्धा फोकस करणारे अनेक जणांचे पोस्ट आणि कमेंट्स असतात. सो प्रॉब्लेमली तेव्हाचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये तफावत आहे, पण तेव्हाचं प्रतिबिंब माझं त्या दिवशीचं प्रामाणिकच होतं आणि जे वाटलं ते लिहिलं होतं. ट्रान्झिशन्स जसे आपण म्हणतो की आता कविता करणारे पूर्वी पेपरावर कविता लिहायचे, आता त्यांच्या हातात मोबाईल झाले, आता ते टाईप करतात. यापेक्षा अजून काय बदललंय कवितेत? मी नेहमी म्हणतो की मला असं वाटतं पटकन लोकांना दाखवण्याची ऊर्जा थोडी वाढली आहे. कारण प्रत्येकाला एक अखंड मैफल दिलेली आहे सोशल मीडियाने. त्यांच्या प्रोफाईलवरती, पेजवरती इट इज लाईक तुमचं स्वतःचं ऑडिटोरियम आहे, तिथे बसून तुम्ही कविता म्हणतात. किती लोक येतात किती नाही हे जे प्रत्यक्षात पण खरं असतं की बुकिंग किती होणार आहे तुम्हाला माहिती नाही, पण ॲटलिस्ट तुम्हाला प्लॅटफॉर्म तरी मिळालेला आहे तिथे. बरोबर. त्यामुळे माझा प्लॅटफॉर्म आहे, माझा रंगमंच तयार आहे, माझ्या पेजवरती मी कधीही काही मांडू शकतो. पण त्यालाच दुसरी बाजू अशी आहे की मला असं वाटतं इट्स अ मीडियम ऑफ इन्स्टंट सॅटिस्फॅक्शन, ग्रॅटिफिकेशन आणि कन्सोलेशन. म्हणजे तुम्हाला काही लाईक्स मिळाले की वाटतं की चला आपण आलो आता, अरे हे असं. पण तेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं वाटतं की त्याच्यापेक्षा चांगली ओळ लिहिल्यानंतर कमी लाईक्स मिळतात, तेव्हा तुम्ही नाराज होता, डिप्रेस होता. त्यामुळे आपला मूळ काय आहे, पिंड, हे सातत्याने आपण लोकांच्या फुटपट्टीवरती जोखत असतो. तर शांतपणे बसून कागदावरती कविता लिहितानाचं जे असतं की तुम्ही कागदावरती मला असं वाटतं तेव्हाच लिहिता जेव्हा तुम्ही स्वतःला थांबवू शकत नाही. आणि समाज माध्यमांवरती तुम्ही कधी कधी नुसतं लिहायचं म्हणून पण लिहिता की बघूया, अंदाज घेऊया असं. बरोबर. पण ती अपरिहार्यता की मला आत्ता ही कविता लिहिल्याशिवाय माझी सुटकाच होणार नाही, म्हणजे आता माझा जीव घुसमटतोय, ही जी इमोशन आहे ती कागदावरची मला जास्त इंटेन्स वाटते. अर्थात माध्यमं आहेत, टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर करायला पाहिजे. पूर्वी असं व्हायचं की तुम्हाला काहीतरी सुचतंय आणि तुम्ही ट्रॅफिकमध्ये आहात आणि कागद पेन तुमच्याकडे नाही आहे, तर कदाचित तुम्ही घरी पोहोचेपर्यंत ती ओळ निसटून गेलेली असेल तुमच्याकडनं, तो मुहूर्त नव्हता तिच्या जन्माचा त्या कवितेच्या, असं होत असेल. आता पटकन गाडी बाजूला घेऊन तुम्ही मोबाईलवरती नोटपॅडमध्ये लिहू शकता, घरी जाऊन पूर्ण करू शकता. गाडी बाजूला घेणं महत्वाचं आहे. तुला सिग्नल पाळणं आवडतं की नाही? प्रचंड. आणि सिग्नल न पाळणाऱ्यांचा राग येतो की नाही? नाही, की वाटतं मला, म्हणजे इतक्या साध्या गोष्टींमध्ये काय सांगायला पाहिजे तुम्हाला, म्हणजे असं की येते म्हणतात की म्हणजे आपण बघ ना, सिग्नलला थांबलोय तर म्हणजे ग्रीन झाल्यानंतर पहिल्या 5 सेकंदांमध्ये इतके हॉर्न वाजतात जणू काही तो 5व्या सेकंदालाच पुन्हा ऑरेंज किंवा रेड होणार आहे. इतकं काय लोकांना हे असतं मला कळत नाही. तुझ्यासारख्या लोकांना तर काहीतरी झोन आउट होणार आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ही डिस्ट्रॅक्शन्स खूप मॅटर करतात. म्हणजे सतत एक हॉर्न वाजत राहिला की आपल्याला सुधरत नाही काय करावं.
तर या डिस्ट्रॅक्शन्सकडे मी येते की कवीला असणारी डिस्ट्रॅक्शन्स किंवा त्याला जाणवणं, म्हणजे आता समजा एक फॅमिली गेट टुगेदर चालू आहे आणि तुला एखादी कविता सुचण्याच्या तू प्रोसेसमध्ये आहेस आणि तू अचानक झोन आउट झालायस, तर हे किती वेळा तुझ्या बाबतीत म्हणजे होतच असेल, पण याच्यावर तू ओव्हरकम करायचा प्रयत्न कधी करतोस का? आणि त्यावर तुला ओव्हरकम आधी करावं असं वाटतं का, की तू ती प्रोसेसच एन्जॉय करतोस आणि त्याच्यात फॅमिली किती सफर होते? मला असं वाटतं तुम्ही जेव्हा झोन आउट होता किंवा तुम्ही दुसऱ्या झोनमध्ये जाता तेव्हा तुमच्याकडे ही सारासार विचारबुद्धीच उरत नाही की आता आपल्याला इतरत्र लक्ष द्यायचं आहे. तुम्ही स्वतःला थांबवूच शकत नाही त्या झोनमध्ये जाण्यापासून किंवा बाजूच्या झोनमधनं बाहेर जाण्यापासून. त्याच्याबद्दल मग लोकांचे परसेप्शन्स होतात की अरे हा एकलकोंडा आहे, इंट्रोवर्ट आहे, ह्याला माणसं नको असतात, असला माणसात तरी नसतो वगैरे, असं जे काही होतात ते. मग फार फार तर ती कविता तशी लिहून झाली. म्हणजे आत्ता परवा मी कुठल्या तरी मॅरेज फंक्शनला गेलो होतो आणि तिथे मला ती वारीवरची पुढच्या वर्षी वारी नावाच्या कवितेचं मी काहीतरी जर्म सकाळी ट्रॅव्हलमध्ये मला आला होता आणि सडनली इट स्टार्टेड टेकिंग शेप असं म्हणूया की मला ते दिसायला लागलं की इथून इथे जाता येईल, इथून इथे जाता येईल. आणि हे तर काहीतरी महत्त्वाचं चाललेलं असताना मी बाहेर जाऊन 5 स्टार हॉटेलमध्ये होतं ते लग्न, बाहेर लॉबीमध्ये जाऊन मी ते लिहित बसलो. अर्धा पाऊण तास सगळे शोधत होते की कुठे गेला, काय गेला, ऐनवेळी नसतोच कधी वगैरे, जे की माझ्या बायकोला जास्त ऐकून घ्यावं लागतं. नाही तो येईल, त्याचा कॉल होता वगैरे, असं ती आता सरावाने सांगते. त्यानंतर तुम्ही जर ती पूर्ण झाली, तुम्हाला आनंद झाला, किंवा ती पूर्ण नाही झाली आणि तुम्हाला दुःख झालं, तरी सुद्धा तुम्ही एवढं करू शकता की परत येऊन जास्तीत जास्त सगळ्यांशी परत थोडंसं मिळून मिसळून थोडंसं सारवणं करू शकता. पण ते काही फार नाही, म्हणजे लोकांना कळतं की, कारण असं खूप असं एक वलय निर्माण केलं गेलंय की कलाकारांच्या घरी कायम सॅक्रिफायसेस असतात. नाही, असं तसं काही नाहीये. साधं जगणं असतं. कोणीही सॅक्रिफाईस करत नाही. हक्कांसाठी भांडणं होतात. काय भांडणं होतात तुझ्या घरी? खूप जास्त, म्हणजे बोलतच नाही पासूनच सुरुवात होते. किंवा कसं आहे ना, एक सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज सांगतो की मी फार व्हेकेशन्सना जात नाही. आणि बरेच दिवस मी खूप ऐकून घेतलं लोकांचं की साहजिक आहे ना, घरच्यांना वाटणार की वर्षभरात आपण कुठे जात नाही, काय करत नाही, कामांचं व्यवधान ही एक वेगळी गोष्ट आहे. पण जेव्हा वेळ असतो तेव्हा तरी आपण 2 दिवस आता कुठलं गाणं द्यायचं नाहीये, कार्यक्रम नाहीये, काही नाहीये, पटकन उठलो आणि आपण आता महाबळेश्वरला गेलो वगैरे, असं पण होत नाही. मला आत्ता लक्षात आलंय की माझं प्रोफेशन हेच माझं व्हेकेशन आहे. मी कायम सुट्टीवरच आहे. त्यामुळे त्यांना जी सुट्टी अपेक्षित आहे ती माझ्यापर्यंत पोहोचतच नाही, विच इज इन अ वे इट्स अ सॉफ्ट क्राईम. की मला माझ्या पार्टनरला किंवा माझ्या मुलाला विचारून त्यांची सुट्टीची जी परिमाणं आहेत किंवा त्यांना त्यांचं जे आहे त्याच्याबद्दल विचार करायला हवा. पण ते इतके दिवस पोहोचतच नव्हतं माझ्यापर्यंत. मला वाटायचं काय जायचं आहे आपण त्याच्यामध्ये, म्हणजे छान घरात आहोत की मस्त चाललंय सगळं असं. तर त्याचं कारण म्हणजे मी जे करतो काम ते माझं इतकं आनंदाचं काम आहे, ज्याचे मला परत पैसे मिळतात, ज्याच्यासाठी मला परत वरती लोकप्रियता पण मिळते, लोकांचं प्रेम मिळतं, की माझ्यासाठी इट्स अ ब्लिस फॉर मी. पण असंही एक अँगल आपण म्हणू शकतो ना की कदाचित महाबळेश्वरला गेल्यानंतर त्या झाडाझुडपांमध्ये तुला जास्त छान काहीतरी, की तू बिलीव्हच नाही करत या सगळ्या गोष्टींवर. खूप विचित्र परिस्थितीमध्ये मला ज्या कविता लोकांना आवडल्या आहेत त्या खूप विचित्र परिस्थितीमध्ये विचित्र जागी सुचल्या. म्हणजे काहीतरी छान मंगलमय सोहळा किंवा पूजा चालली आहे तुमच्या आसपास, तेव्हा तुम्हाला गेलेलं माणूस कोणीतरी आठवतं, जे तिथे असण्याची आत्ता गरज वाटते तुम्हाला. तर त्याच्यामध्ये अत्यंत वेगळी वडिलांवरची कविता सुचू शकते की तुम्ही आत्ता इथे असतात तर मी कदाचित तुमच्याशी जरा आणखीन चांगलं वागू शकलो असतो. पण दरवेळेला कॉन्ट्राडिक्शन मध्ये सुचतं की असं काही नाहीये. खूप वेळा असं होतं की आपल्याला, म्हणजे आता तू आस्तिक आहेस आणि जे मी माझ्या रिसर्चमध्ये मला लक्षात आले की तू एक आस्तिक आहेस, तर त्या आस्तिक असण्याचा कवीला किती फायदा असतो? माझ्यासाठी तो एक गुरु असण्याचा एक कम्फर्ट झोन आहे मला वाटतं. म्हणजे आणि बहुतेक माझे वडील गेल्यानंतर मी एक कुठल्या तरी त्या पितृतुल्य स्थानी काहीतरी गृहीत धरलेला आहे. तर मी वोकल होतो जाऊन, माझं आत्ता असं चाललंय, माझं तसं चाललंय. म्हणजे
मला अमुक एक द्या किंवा असं कोणी वर्ण देऊ शकतो वगैरे असं नाही आहे माझं काही त्याच्यामध्ये. वडीलधाऱ्या माणसाला विचारावं ना की काय थंडीचे दिवस आहेत जरा सांभाळून राहा वगैरे, तशा पद्धतीच्या गप्पा करतो मी त्यांच्याशी. आणि खूप दिवस झाले कविता सुचलेली नाही आहे, सुचेल काहीतरी, मला सुचवा असं म्हणत नाही मी त्यांना, पण तू शेअर करतोस. हां, मग शेअरिंग खूप जास्त आहे त्यांच्याबरोबर माझं. असं कुठल्याही देवाच्या हे फार सुपर नॅचरल वाटतंय मला. एवढी माणसं सोडून तुला असं कोणीतरी लागतं जी एनर्जी आणि जिच्याशी तू जास्त छान वाईब करू शकतोस, असं आहे का हे? नाही, असं नाही. मला असं वाटतं की समोरून उत्तर येत नसल्यामुळे आपल्याला सगळं सांगता येतं. म्हणजे बरेचदा आपण काहीतरी सांगायला जातो आणि समोर जर एक जिवंत व्यक्ती असेल, जशी तू आहेस आत्ता, आणि मी तुला काहीतरी माझी मनस्थिती आत्ता सांगू गेलो तर 4 वाक्य गप्प बसशील, 8 वाक्य गप्प बसशील, पण नंतर तू काहीतरी बोलशील ना की अरे दादा तसं नाही त्याचं, आणि मग तुमची जी चेन ऑफ शेअरिंग आहे ती ब्रेक होते आणि विषय संभाषणाकडे वळतो. तर मला असं वाटतं की जे काही व्हेंट आउट माझं होणं आहे ते अशा एका जागी होतं जिथे कुठलेच प्रिज्युडिसेस नाही. म्हणजे तुला वन वे कम्युनिकेशन हवंय, एके ठिकाणी हवंय जिथे मी माझ्यासारखा असू शकतो, म्हणजे जिथे मी माझ्या चुका कबूल करू शकतो. शेवटी इट्स लाईक स्टँडिंग इन फ्रंट ऑफ ए लाईव्ह मिरर. म्हणजे कदाचित तुम्ही आरशासमोर सुद्धा अनेकदा इतकं स्वच्छ खोटं बोलत नाही, खरं बोलत नाही स्वतःची, तितकं एखाद्या ठिकाणी तुम्ही श्रद्धा असेल तर समजा तुम्ही आईसमोर करू शकला असतात, गुरुजनांसमोर करू शकला असतात, तर तुम्हाला या गोष्टींची गरज नाही पडत. गुरुवर श्रद्धा असणं ही सुद्धा आस्तिकपणाचीच पावती मानतो मी. त्यामुळे तू गुरूंबद्दल म्हणालास, सगळ्या आर्ट फॉर्म्स ना गुरु आहेत. म्हणजे लहानपणापासून एक असतं की गाण्याच्या क्लासला जा, डान्स क्लासला जा, पण कवितेला गुरु नसतो किंवा ऐकिवात नाही आहे, असूही शकतो कदाचित. तू वर्कशॉप्स घेतोस, पण मग कविता शिकवता येते का? नाही, कवितेचे वर्कशॉप नाही घेत मी गीतकार होण्याचे वर्कशॉप, ते सुद्धा वर्कशॉप म्हणणं त्याच्यासाठी थोडंसं म्हणजे एवढा काय मोठा झाला का असं वाटतं मला. मी जे 4 पावलं पुढं गेलेलो आहे, काय होतं बऱ्याचदा खूप चांगले कवी आहेत आत्ता, म्हणजे तरुण मुलं सुद्धा, तुझ्या वयाची सुद्धा, महाराष्ट्रात आणि आणखीन आतमध्ये इतके चांगले कवी आहेत, त्यांना हा मार्गच माहीत नसतो. जसं मी सोलापुरातनं आलो आणि अपघाताने मी या इंडस्ट्रीमध्ये आलो, ज्याला कारणीभूत होती वैशाली सामंत, जे मी अनेक इंटरव्ह्यूजमधनं फेमसली बोललेलो आहे की कुणीतरी मला बोट धरून घेऊन गेले इंडस्ट्रीमध्ये. तर तो ब्रेक मिळण्यासाठी तुम्हाला ती दिशा दिसण्यासाठी कुठेतरी दार किलकिलं होण्याची गरज असते. आणि बरेचदा जर स्वतःहून दार किलकिलं होत नसेल तर ज्यांनी ते दार किंवा तो उंबरा ओलांडलाय त्यांनी स्वतःहून थोडंसं इतरांसाठी ते दार किलकिले करणं गरजेचं असतं की आहे इथे जागा आहे, इथून तिरी आत येऊ शकते, त्याचा किती मोठा प्रकाश झोत करायचा तो तुमच्या हातात आहे. सो मी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो की तुम्हाला मीटरमध्ये लिहिता येणं कसं जमवायचं, आणि सिनेमाची कथा काय आहे, पात्रांचं राहणीमान काय आहे, ते कुठली भाषा बोलताय, त्याचा अभ्यास करणं किती गरजेचं असतं. म्हणजे मग ते गाणं पॅच वाटत नाही, ते आतूनच आल्यासारखं वाटतं. ह्या गोष्टी तुम्ही शिकू शकता. टेक्निकल गोष्टी पण त्याला सर्वात मोठी अट आहे की तुम्ही आधी कवी असलं पाहिजे किंवा कविता, अगदी मुक्त छंदातलं का होईना. मी म्हणतो की ठीक आहे, मीटर समजत नसेल, काही सॉफ्ट स्किल्स तुमच्याकडे नसतील, कुठले शब्द कुठे वापरायचे किंवा काय, हे पुढे डेव्हलप होतं. सो तू जसं म्हणालास की कवितेचे वर्कशॉप्स तू घेत नाहीस, तू गीतकारांसाठी वर्कशॉप्स घेतोस. एकतर आता मला कवी आणि गीतकार यातला टेक्निकल फरक तू सांग आणि वैचारिक फरकही सांग. म्हणजे कविता करणं कसं वेगळं आहे गीतं बनवण्यासाठी किंवा गाणी बनवण्यासाठी? मला असं वाटतं तुम्हाला गीतकार असताना तुम्हाला एक दिशा दिली जाते. तुम्हाला कथासार माहिती असतं, कथाबीज माहिती असतं, आणि दिग्दर्शकाने तुम्हाला काय म्हणायचं आहे मला त्या 2.5-3 मिनिटात पडद्यावरती, त्याच्या आधीचा सीन काय आहे, नंतरचा सीन काय आहे, हे 2 तुम्हाला स्टार्ट आणि एंड पॉईंट दिलेले असतात. त्याच्यामधला ब्रिज तुम्हाला बांधायचा असतो. त्यासाठी संगीतकार तो ब्रिज बांधण्यासाठी तुमच्याबरोबर हातात हात घालून मदत करत असतो की ह्या म्युझिकनी आपण जाऊया, ह्या रिदमनी आपण जाऊया. सो नॅचरली ते तक तक देमी तक तक देमी असं झालं की ते किती मात्रांमधलं गाणं हे तुम्हाला कळतं. आणि एक सतत काहीतरी मदतीचा ओघ चालू असतो त्याच्यामध्ये. कवितेच्या बाबतीत काहीच नाही, तुम्ही फक्त समर्पित असू शकता की मला आता
शून्यातनं काहीतरी यावं माझ्याकडे. त्याला तुम्ही काहीच नाही करू शकत. पण मला असं वाटतं की तुम्ही गीतं सुद्धा अशी लिहावीत की ज्याच्यामध्ये काव्यात्मक गुण असावेत, जी तुझ्या पुस्तकात तू लिहिलेली आहेस. म्हणजे तू नेहमी असं म्हणतोस की तुझी गीतं तुझ्या पुस्तकात उतरवावीशी वाटणं हे खूप महत्त्वाचं आहे. मला ते थोडंसं आवश्यक अशासाठी वाटतं की पुढे 40 वर्षांनी जेव्हा या गाण्यांकडे पाहिलं जाईल तेव्हा त्याच्यामध्ये मराठी नावाची भाषा आणि त्यातले काव्यगुण हे कोणाला तरी त्याच्यामध्ये दिसायला पाहिजे. प्रत्येक गाण्याच्या बाबतीत हे शक्य नाहीये. कधी कधी तुम्ही निखळ करमणूक म्हणून सुद्धा गाणी लिहिता, ते सुद्धा आवश्यकता असते, गरजेची असते प्रोजेक्टसाठी, आणि तुम्ही टीम प्लेअर म्हणून काम करत असता. पण जिथे जिथे तुम्हाला जागा मिळते तिथे तुम्ही कवी म्हणून जर स्वाक्षरी करता आली तुम्हाला, त्यामुळे बरीचशी गाणी मी अशी लिहिण्याचा प्रयत्न करतो की ज्याचं पिक्चर येऊन गेलंय, शेल्फ लाईफ संपलंय गाण्यांचं, गाणं हिट झालंय, फ्लॉप झालंय, रजिस्टरच झालेलं नाहीये, पण त्या गाण्याचा कागद ते शब्द घेऊन मी कुठल्या तरी संमेलनात जाऊन ती कविता म्हणून वाचता आल्या पाहिजे. किती छान आहे. मी वाटा वाटा सादर करतो, उमलले सादर करतो, मी वसंतरावचं कैवल्य गान सादर करतो, मी अशी गाणी, पांघरुणचं गाणं सादर करतो. मला आत्ता एक असं गीत ऐकायचंय जे तू कविता म्हणून सादर करशील आणि तुझं ते प्रिय आहे. मला ते प्रिय अनेक कारणांसाठी आहे. मुरंबा सिनेमासाठी उमलले आभाळावर जे गाणं झालं होतं, एकतर ती इन अँड आउट गझल आहे, प्रॉपर गझल आहे, आणि ती पहिल्यांदा मी चालीवर लिहिलेली माझी पहिली गझल आहे. गझल शक्यतो चालीवरती लिहिली जात नाही, पण ते माझे जे अत्यंत आवडते संगीतकार मित्र तिघेजण, ऋषिकेश दातार, जसराज जोशी आणि सौरभ भालेराव, वरुणनी जेव्हा मला घरी त्याचा माणूस पाठवला आणि हार्ड डिस्क पाठवली होती सिनेमा बघायला, आणि त्याला ह्या सगळ्याला एनकम्पासिंग सचिन खेडेकर आणि चिन्मय सुमित छान जुन्या सगळ्या नॉस्टॅल्जियामध्ये चाळीत जाऊन त्या बघतायत वगैरे असं, तर मला तू काहीतरी दे असं. तर गीतकारितेचा पहिला नियम मी जो पाळतो तो असा की जे पडद्यावर दिसतं ते शब्दात लिहायचं नाही, अदरवाईज ती द्विरुक्ती होते. म्हणजे जे दिसतंय तेच तुम्ही लिहिता, म्हणजे तुम्ही रिपोर्टाज लिहिता, तुम्ही वृत्तांतात्मक लेखन करता. तर त्याच्या पलीकडचे जे लेयर्स आणि कंटूर जे आहेत, म्हणजे जेणेकरून ते 360 डिग्री एक्सपिरियन्स एखाद्या ऑडियन्सला यावा तशा पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करावा जनरली, असं माझं मत आहे. त्यामुळे दिसताना ते दोघं सगळे त्या आठवणींमध्ये रमलेले दिसतात. पण व्हाईल द कॅमेरा गोज इनसाइड द बिल्डिंग, मी शब्दातून ते बाहेर काढलं आणि त्याचा कॅनव्हास मोठा केला की उमलले आभाळभर हे चांदणे माझे. पुन्हा कॉन्ट्रॅडिक्शन कसलं भारी आहे की आत जातो आहोत, पण आपण एका खोलीत नाही जात आहोत, आपण एका आपल्या विश्वात प्रवेश करतो. तर ते विश्व तेवढं व्यापक तुम्हाला याच्यातनं दिसलं पाहिजे शब्दांमधून. सो जे तिथे त्यांनी ओपन दाखवलं नव्हतं असं, तसं ते पूर्ण होतं सगळ्या बाजूनी गाणं, असा विचार केला होता. आणि बरेच दिवस त्याची चाल सुचत नव्हती, आणि एके दिवशी माझ्याकडे येऊन बसायचे हे तिघे मित्र माझे, आणि खाणं पिणंच जास्त व्हायचं आणि कामच व्हायचं नाही. आनंदी गोपाळला पण हेच झालं. 1.5-2 वर्ष आम्ही गाणी लिहित होतो, तयार करत होतो म्हणजे. पण मुरांबाच्या बाबतीत त्यांनी तो गोरख कल्याणचे काहीतरी चीज वाजवत होता, सुरावट वाजवत होता जसराज, आणि तारा तारा हे जे आहे ना, आता हा जो एक्सपॅन्स आहे ना, जेव्हा ही चाल वर जाते आणि जेव्हा तुम्ही चालीवर शब्द लिहिता तेव्हा तेवढा मोठा शब्द यायला लागतो. सो उमलले आभाळ, तो तिथं भा येणं ही त्या गाण्याची यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असू शकते कदाचित. लोकांना हे डिकोड नाही करतायत, त्यांना एक कोहेसिव्ह एक जिन्सी अनुभव येतो. पण ह्याच्या मागे जर असा विचार झालेला असेल आणि असा प्रयत्न झाला असेल तर तो यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. किती भारी आहे. आणि हे तू जे म्हणालास की असं होतं का तुझ्या बाबतीत की कविता अख्खी सुचायला वेळ लागतच नाही, एक शब्द मिळायला वेळ लागतो फक्त, असं नाही होत? म्हणजे मला असं आवडलं असतं की माझ्या सगळ्याच कविता मी लेफ्ट कॉर्नरपासून सुरू केल्यात आणि राईट डायगोनली राईट संपवल्यात आणि खाली मस्त अशी सही केली की झाली कविता, असं तसं नाही होत माझ्या बाबतीत, नाही होत. मला इतरांची प्रोसेस माहिती नाहीये. काही कविता ह्या निश्चित अशा आलेल्या आहेत की म्हणजे फ्लॅशमध्ये समोर तुम्हाला दिसताना. द्या दादा, थँक्यू. कॉफी घेतो. काही कवितांच्या बाबतीत असं झालेलं आहे. पण बरेचदा तुम्हाला
ती इमोशन किंवा एखादी चमकदार ओळ तुम्हाला सुचते आणि त्याचे खूप गोष्टी, त्याचे परमिटेशन्स खूप येऊ शकतात. तुम्ही ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम अनेक आंदोलनातून जाऊन तुम्ही असे स्किल्स डेव्हलप केलेले असतात सबकॉन्शियसली, की ह्या ओळीची गझल होऊ शकते, ह्या ओळीचा पोवाडा होऊ शकतो, ह्या ओळीची लावणी होऊ शकते, अभंग वृत्तात हे जाऊ शकतो, विचार, ओळ नाही विचार जाऊ शकतो, स्पिरिच्युअलिझम कडे जाऊ शकतो आपण, कम्प्लिटली ऐहिकातलं म्हणजे फिजिकल प्रेमाकडे जाऊ शकतो असं. तर ते तुम्हाला तुमच्यासोबत घेऊन जगावं लागतं, अशा अनेक ओळी किंवा अशा कल्पना. आणि जेव्हा जेव्हा त्यांची म्हणजे प्रकाशात येण्याची वेळ येते तेव्हा ते आपोआप येतात तुमच्यातून. यू आर जस्ट अ मीडियम. प्लीज मला ऐकायची. त्याचं आणि त्याची पण तुला गंमत सांगतो की त्या गझलचं म्हटलं असं आहे की उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे, उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे, लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे. हे सगळी जे चांदणे ते सिम्बॉल ऑफ आवर मीटिंग्स. आपण किती लपवणार हे जगापासून असं. हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो, इतकं हळू की उच्चारला पण नाही शब्द. हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो आणि वाऱ्याला समजले बोलणे माझे तुझे, लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे. दरवळाया लागली ही शांतता दोघातली, दरवळाया लागली ही शांतता दोघातली, केवढे गंधाळले गंधाळणे माझे तुझे, उमलले आभाळभर हे चांदणे माझे तुझे. आणि त्याच्यातल्या त्या दोघांचं म्हणजे मी परवाच एका कार्यक्रमात म्हणालो की प्रणय आणि समर्पण असं जर एक आवर्तन आपण धरलं सर्क्युलर, तर 0 डिग्रीला तुम्ही फिजिकल लवपासून सुरुवात करता आणि 359ला तुम्ही समर्पणाला येता, सरेंडरिंगला येता. पण खरं तर चांगल्या प्रणयामध्ये, चांगल्या नात्यामध्ये, ऐहिकातल्या प्रेमामध्ये सुद्धा समर्पणाचा बिंदू पण तिथूनच असायला लागतो. आपण प्रवास असा सुरू करतो, ॲक्च्युली आपण उलटा सुरू केला तर आपण एकच बिंदू शेजारी असतो त्याच्यामध्ये. त्यामुळे उजळला एका क्षणी दोघातला काळोखा, त्यातलं जे काय म्हणतात त्याला सिंक्रोनायझिंग आहे ना, की एका क्षणी दोघातला काळोख उजळला, दोघांना पटकेने क्लिक झालं काहीतरी की दिस इज द मोमेंट अँड दिस इज इट. हे आहे आपलं नातं. म्हणजे उजळला एका क्षणी दोघातला काळोख हा, एकमेकातून आता तेवणे माझे तुझे. हे जर जिवंत ठेवायची असेल ही फ्लेम, तर आपल्याला एकमेकात तेवत राहणं गरजेचं आहे, चांगुलपणाने, फिजिकली, व्हॉट एव्हर यू टेक इट. पण हे आपल्याला आता असं हे आयुष्यभराचं नातं आहे. आणि ही चार कडवी लिहिली होती. त्यातली सिनेमात गाणं आलंच नाही, त्याने नंतर रिलीज केलं, 2 आली काहीतरी. परंतु मी जे म्हटलं की सिनेमा संपल्यानंतर सुद्धा ती काव्यसंग्रहात असली पाहिजे, मला वाचता आली पाहिजे संमेलनात, तर गझलला 5 शेर आवश्यक असतात. म्हणून मी पुस्तकात ती घेताना 5वा शेर लिहिला त्याचा, की 2 क्षण रेंगाळलो तर बहर आला एवढा, सोसले नाही ऋतूंना थांबणे माझे तुझे, लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे. खूप सुंदर, खूप सुंदर. हातात कप आहे, नाहीतर टाळ्यांनी दाद दिली असती. थँक्यू. मी म्हणजे आता ही कविता झाली, ह्याचे इंटरप्रिटेशन्स खूप निघू शकतात. म्हणजे मी बघताना या कवितेकडे असं बघते की ते दोघं आहेत आणि त्या दोघांचं चाळीशी असणारं असोसिएशन. म्हणजे सामान्य माणसाला बघताना तसं वाटतं. हे कदाचित प्रणयगीतही येऊ शकतं. आणि अशी बरीचशी उदाहरणं आहेत मराठीत की जी प्रणयगीतं आहेत पण ती अध्यात्माकडे पण नेणारी आपण म्हणू शकतो. तर तुझ्या कवितांच्या बाबतीत असं झालंय का की इंटरप्रिटेशन तुझं जे होतं त्याच्यापेक्षा भारी कोणाचं तरी दुसऱ्याचं आलं तुझ्यापर्यंत? नाही झालं तसं. म्हणजे का कुणास ठाऊक माझ्या कवितांचं इंटरप्रिटेशन मला कोणी अजून सांगितलेलं नाही जास्त, असं की असं वाटतं तसं वाटतं. बरेचदा काय होतं, तुम्ही जेव्हा असं लिहित असता की लोकांना वाटतं मला हेच म्हणायचं होतं, म्हणजे तुम्ही मुद्दाम प्रयत्न करून लिहित नाही, पण तुमच्याकडनं तसं ओघाने होत असेल. तुम्ही संदीप आणि मी कार्यक्रम करतो तेव्हा आम्ही नेहमी उदाहरण देतो की द मोर यू कट क्लोज पर्सनल, द मोर इट बिकम्स युनिव्हर्सल. तुम्ही जेवढं द मोर यू राईट पर्सनल, तुम्ही जितकं प्रामाणिक आणि खरं स्वतःचे इमोशन लिहितात तेवढ्या जास्त लोकांना ते आपल्या वाटतात. बरोबर. तर एक अर्थ तुम्ही इन्व्हेरिएबली लोकांना देऊनच टाकता. बरोबर.
म्हणजे कसं ग्रेसांच्या कवितांचं परसेप्शन प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, किंवा एकाच माणसाचं वेगवेगळ्या काळात त्यांनी जर ग्रेसांची कविता वाचली तर त्याचं परसेप्शन वेगळं असतं, कारण त्याच्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पण थोडंसं अपग्रेड व्हायला स्कोप दिलेला आहे. जसं व्हॉट्सअपची कविता आता रिलेटेबल आहे, पण 25 वर्षांनी कदाचित ती रिलेटेबल राहणार नाही का? राहणार नाही, मला वाटतं आता सुद्धा ती इरिलेव्हंट होत चाललेली आहे. कारण एक अँगल त्याच्यामधला असा आहे की हो माणसं दुरावली वगैरे, परंतु माणसं त्याच्याने जोडली पण जात आहेत ना. म्हणजे तेव्हाची, मी पुन्हा तेच म्हणतो की तेव्हाचं माझं ते प्रतिबिंब आहे, ते आता कदाचित माझ्या चेहऱ्याशी मिळतं जुळतं नसेल सुद्धा, त्यामुळे कवी अनेकदा कॉन्ट्राडिक्टरी वाटतो. पण तसं बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांच्याच जीवनामध्ये दिवसभरात कितीतरी कॉन्ट्राडिक्टरी क्षण येतात, जेव्हा तुम्ही खूप हसून बोलत असता, मनातनं खूप तुम्ही लोनली असता, एकाकी असता, असं अशा गोष्टी होतात. तुझ्या बाबतीत झालं असं कधी? काय आता सुद्धा बापरे, म्हणजे मी तुला दुःखी करते का? एकाकी आणि दुःखी हे दोन वेगळे शब्द आणि तू नाही करत आहेस ते, इट इज माय चॉईस. म्हणजे असं होतं की खूप वेळ 15-20 मिनिटं हसून खेळून बोलल्यानंतर आपल्याला अगेन द सेम डिस्ट्रॅक्शन, लॉस्ट होणं. आणि सामान्य माणसाच्या बाबतीत पण मला वाटतं घडू शकतं. आपण उगीच ते कवींना किंवा कलाकारांना जोडतो, पण जास्त होतं त्याच्यामध्ये. इट्स अ प्राइस दॅट दे पे, असं मला वाटतं. तुला माहिती आहे, इट्स अ व्हेरी सॅड सिच्युएशन की तुम्ही कुठल्याही मोमेंटमध्ये 100% हजर राहू शकत नाही. अत्यंत महत्त्वाच्या क्षणी सुद्धा तुमच्या आयुष्यातल्या तुम्ही 100% त्याच्यामध्ये नसता. इट इज अ फेल्युअर. पण तुम्ही डोक्यातले मेंदूतले चॅनल्सच थांबवू शकत नाही. तुम्ही हा मार्ग स्वीकारलेला आहे, ही विधा तुम्ही स्वीकारलेली आहे, तर त्याला काही पर्यायच नाही उरलेला. मागेच एका इंटरव्ह्यूमध्ये मी बोललो की आय एम अ व्हेरी बॅड फादर इन अ वे, की मी खूपच जास्त इमोशनल आणि सेन्सिटिव्ह आहे, व्हेरी अटॅच टू माय सन. आणि मला विचारलं होतं माझ्या प्रकाशनाच्या दिवशी तुम्हाला काय व्हायला आवडेल, तर मी म्हणजे पुढे जाऊन काय, तर मी म्हटलं मला माझ्या मुलासारखं व्हायचं आहे, बिकॉज ही इज माय आयडॉल. म्हणजे त्याच्या इतकं सॉर्टेड, त्याच्या इतकं वेल बिहेव्ड मूल मी पाहिलेलं नाही आहे. आपलं आहे म्हणून नाही, एकूणच जर आपण बघितलं, मूल नाही, मी मोठी माणसंसुद्धा म्हणतो. तर असा हा मुलगा माझा जेव्हा शिक्षणासाठी लँकेस्टरला चालला होता, आणि 2 दिवसापासून आय वॉज वरीड की त्या मोमेंटला काय होईल जेव्हा तो एअरपोर्टमध्ये आतमध्ये जाईल. आणि आय वॉज व्हेरी स्कॅर्ड, म्हणजे खूपच भीती होती. तर ॲक्च्युली झालं असं की तो आत गेला तेव्हा मला काहीतरी सुचत होतं. सो त्याने हात हलवला, मी असा ॲबसेंट माइंडेडली हात हलवला, रडणं बाजूला राहिलं. पुण्याला यायला निघालो एअरपोर्टवरून आम्ही. कुठेतरी पहिल्या टोलला आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही हॅज लेफ्ट फॉर लँकेस्टर. आणि मला खूप असं वाटलं की तेव्हा तरी तू 100% त्याला काय वाटलं असेल, आत्ता तो फ्लाईटमध्ये बसला असेल आणि आपण डॅडीकडे वळून बघितलं तर तो नुसताच असा निर्जीव हात हलवला असं. सो दॅट्स अ प्राइस. काही रिग्रेट्स वाटतात का? या रिग्रेट्स, एकच रिग्रेट की तुम्ही फॅमिलीला नाही तुम्ही 100% देऊ शकत. म्हणजे हे ग्लोरिफिकेशन नाही आहे लॉस्ट असण्याचा. म्हणजे बरेचदा असं होतं की मी ह्युमरसली सांगतो की कवी असण्याचा फायदा असा आहे की ह्याच्या माहेरचे लोक वगैरे आले की आणि आपल्याला बोलायचं नसलं की शून्यात नजर लावून बसायचं. मग ते पण म्हणतात अगं बाई सुचतंय वाटतं त्यांना, काहीतरी जाऊ दे, आपण कशाला बोला. आणि खूप वादाचे विषय टाळले जाऊ शकतात की आमच्या लग्नात तुम्ही मानपान केलं नव्हतं, हे नाही ते नाही, सगळं आपण आपलं लॉस्ट राहायचं असं. पण ही झाली त्याची लायटर साईड. पण तुम्ही डे टू डे लाईफमध्ये तुम्ही 100% असू शकत नाही. तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त आहे याच्यामध्ये की त्यांनी सांभाळून घेतलंय म्हणून हे चाललंय, एस्पेशली माय वाईफ. स्त्री आणि म्हणजे बायको तर झालीच, पण तुला आनंदी गोपाळमुळे स्त्री पण किंवा बाई पण खूप वेगळ्या पद्धतीने तुझ्यापुढे तो पर्स्पेक्टिव्ह उभा राहिला किंवा तू मांडू शकलास लोकांपर्यंत. तू म्हणालायस की तुझी जडणघडण किंवा तुझं बालपण खूप जास्त पुरुषसत्ताक संस्कृतीमध्ये गेलं, पण मग हा जो अँगल आहे बाईपणाचा तो कसा तुला मांडावा असा वाटतो. आणि तुझ्या रखुमाई असेल किंवा कुठलंही गाणं, फॉर दॅट मॅटर आनंदी गोपाळची सगळीच गाणी इतकी छान पद्धतीने खुलवण्यासाठी तू काय ऑब्झर्व केलंस? बाई पण कसं ऑब्झर्व केलंस तू?
नाही, कसं आहे माहिती आहे का, तू म्हणालीस तसं मी पुरुषसत्ताक फॅमिलीमधनं मोठा झालो. वडील तापट होते आणि त्यांना राग आला की ते काय करायचे, म्हणजे जेवत असतील तर ताट सरकवून दिलं, भिरकावून दिलं, एखादी भाजी नाही आवडली सांगण्याची, आपण म्हणतो ना की नाही आवडली दुसरं काहीतरी करून दे. मला तर दुसरं काहीतरी करून दे हे स्त्रीला सांगणं सुद्धा फार क्रिमिनल वाटतं, की तुम्ही आहे तो पदार्थ एक दिवस जमवून घ्या ना. जर तू 99 वेळा जर ती तुम्हाला चांगलं करून घालते आणि एखाद्या दिवशी तिची काहीतरी मनस्थिती ठीक नसेल, तब्येत ठीक नसेल, दे गो थ्रू सो मेनी चेंजेस, इमोशनल टर्ब्युलन्स, हार्मोनल चेंजेस, इतक्या गोष्टी होत असतात. आणि इक्वल ह्युमन बिंग आहे ना तुमच्याबरोबरचे. तर पण ते तसं काय म्हणतात त्याला, पिढी दर पिढी चालत आलेलं आमच्याकडे. आणि तेव्हापासून मला असं वाटतं की मी लहान असताना माझ्यावरती त्याचे आघात झाले होते बरेच वर्ष. त्यामुळे माझं आणि माझ्या वडिलांचं नातंसुद्धा हे होतं, ज्याचा मला आता गिल्ट वाटतो. म्हणजे त्यांच्या ह्या वागण्याबद्दलचं मी समर्थन नाही करत, पण त्याच्याबरोबर मग बाकीचं सगळं सुद्धा त्यांच्याबरोबर जोडून घेणं राहून गेलं माझं, की एक वॉलच तयार झाली आमच्यामध्ये. तर त्याचा मला गिल्ट इतका आहे की मला माझ्या परीने जेवढं शक्य तेवढं स्त्रियांचं काय म्हणतात ते पूजन फॉर दॅट मॅटर मला चालेल, की आदराने वागावं त्यांच्याशी. आणि असं नाही की मी चुकीचं वागलो नाही आहे माझ्या बायकोबरोबर, परंतु मी त्याच्याबद्दल खूप जास्त कॉम्पेन्सेट पण केलं. मी म्हणजे खूप मनापासून दिलगिरी व्यक्त केलेली आहे, माफी मागितलेली आहे. मला असं वाटतं की मी माझ्या पद्धतीने यातनं उतराई व्हायला पाहिजे. रखुमाईसारखं गाणं आता होऊ दे ग उतराई जे आहे ना, की आम्ही पिढ्यानपिढ्या बायकांना इतकं आम्ही म्हणजे शोषित इतक्या त्या, की त्यासाठी किमान आम्ही दिलगीर तरी असू शकतो. पुढची जेवढी वर्ष उरली त्या वर्षांमध्ये तुम्ही त्यांच्याशी किमान चांगलं वागू तरी शकता. त्यातनं त्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे माझा जो आपला कवी मित्र किशोर कदम, जे अप्रतिम त्याने कविता लिहिली आहे 32-33 म्हणून, गुणसूत्रांवरची कविता आहे ती, XY गुणसूत्रांवरती. तेव्हा तो फेमसली म्हणतो की 40 नंतर पुरुष जास्त स्त्रैण होत जातो आणि स्त्री जास्त खंबीर होत जाते, विच इज सो ट्रू. म्हणजे माझ्या बाबतीत तर मला असं की आपण मुलांच्या बाबतीत जास्त हळवे होत जातो आणि तुमची बायको तुम्हाला धीर देते, असं नाही जाऊ दे त्याला करिअर करू दे, थोडं स्ट्रगल करू दे, हे जे आहे ना, तर ते तो बदल माझ्यामध्ये कदाचित रखुमाईच्या पासून वयाने सुद्धा मानसिकतेने सुद्धा व्हायला लागलेला असावा. त्यामुळे येत जातं, अनेक कवितांमध्ये येतं, अनेक गाण्यांमध्ये येतं. आणि आता असं नाही की म्हणजे पोस्टर गर्ल सारख्या सिनेमामध्ये रखुमाईसारख्या गाण्याचं काय स्थान आहे बघणं. म्हणजे जसं इतकी सुंदर क्षितिजनी 3 गाणी लिहिली होती, कमर्शियल सिनेमाला जी आवश्यक आहेत ती सगळी, पण एंडस्क्रोलला त्यांना गाणं हवं होतं स्त्रीच्या कर्तृत्वाबद्दल बोलणारं, जी त्या 4 ह्यांना माणसांना पुरुषांना बदलते आणि चांगल्या मार्गाला लावते. तर तिथे रखुमाईचं सिम्बॉलिझम घेण्याचं मला कुठून सुचलं असेल तर ते माझ्या बालपणाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि सोलापूर, त्यामुळे पंढरपूर वारीला जायचो मंगळवेढ्याहून चालत. वडिलांना नेहमी विचारायचो की रखुमाईचं मंदिर बाहेर काय आहे, मग आपल्या घरातल्या फोटोत सगळ्यांच्या तर जोडीने उभे दिसतात, तुला कळेल नंतर. असं आपल्याकडे पालकांना उत्तर येत नसले की मुलांना दटावल्याची जाते, नाही लहान आहेस तू अजून, तुला आता नाही कळणार. असं तुझी मुलं तुला निरुत्तर केव्हा करतात? सततच. एकच मुलगा आहे मला तो वागण्याने निरुत्तर करतो. म्हणजे ही इज मोर ऑफ अ डुअर अँड आय एम मोर ऑफ अ टॉकर. मी बऱ्याच गोष्टी, कारण मी सतत विचारांच्याच माध्यमातून बोलतो आणि म्हणजे त्यांच्याच माध्यमातून जगतो, तो कृतीच्या माध्यमातून जगतो आणि त्याच्या अनेक कृती मला स्थिमित करून जातात. म्हणजे अरे हे एवढं सगळं आपण बोलण्यापेक्षा एवढं हे उचलून तिकडं ठेवलं असतं, संपला असतं विषय ना. आपण कसं ही वस्तू इथे दिसली तर खरं तर कसं आहे, घर इतकं स्वच्छ पाहिजे की इथं ना अशा गोष्टी पडायला नाही पाहिजेत, आपण ह्याच्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे. घरामध्ये सगळ्यांनी एक प्रोटोकॉल करायला पाहिजे. या खोलीतनं जाताना काहीतरी उचलून जायचं. कलावती आईंचे शिष्य काय सांगतात की चांगलं जगलं पाहिजे, असं आपण बोलत बसतो. म्हणजे की पण तो उठतो आणि तो संपलं काय, आणि तो असंही म्हणत नाही कशाला बोलत बसलायस वगैरे. तुम्हीच एकदम असे निरुत्तर होतं की यार एवढं सगळं करण्यापेक्षा मग आपण एवढं सोपं होतं ते. म्हणजे त्यांचं असं असतं की तुमचं चालू दे, मी माझं करून मोकळा होतो.
खूप सॉर्टेड आहे ही पुढची पिढी. मला इतका आदर आहे तुमच्या पिढीबद्दल, म्हणजे तो तुझ्याच वयाचा असेल कदाचित. मला खूपच आदर आहे तुम्हा लोकांच्या सॉर्टेड थिंकिंगबद्दल. आणि तुम्ही ज्या पद्धतीने प्रॅक्टिकल जगता, पण तुम्ही ड्राय नाही आहात, तुम्ही कोरडे नाही आहात, तुम्ही इमोशनचा अवडंबर नाही करत. इतकंच त्याच्यामधला फरक आहे. वाव, थँक्यू फॉर सेइंग दिस. कारण आता इतकं म्हणजे ऐकलं जातं हे जेनझी लोकांबद्दल तर खूपच, की काही नाही, त्यांना इमोशन्सच नाही आहेत, त्यांना हेच नाही आहे, त्यांना जाणीवा नाही आहेत. तर असं कसं? हा अप्रोच काय दगड जन्माला घातलेत का? म्हणजे जिवंत माणसंच घातलीत ना. त्यांना सुख दुःख असणार, आनंद असणार, पश्चाताप असणार, सगळंच असणार आहे. त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. खरं तर तुम्ही सुद्धा थोडंसं त्यांच्यासारखं बदलणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता मेलोड्रामॅटिक सिनेमे बंद झाले की नाही आपल्याकडचे 80 मधले. बरोबर. म्हणजे तेव्हा आपल्याला जयाप्रदा बाळ घेऊन जुजुजू गाती आणि ते रडती आणि हे सगळं आपल्याला किती म्हणजे भारी वाटायचं. आताच असं वाटतं की हे किती नाटकीपणा चाललंय. गप बस ना, तिथं गाणं म्हणायची काय गरज आहे. जसं तू पिक्चरचं उदाहरण दिलंस तसं अलंकाराचा पण कंटाळा यायला लागलाय का लोकांना आता कवितेतल्या? अलंकाराचं नाही, मला नाही वाटत. नाही, म्हणजे तो अलंकार शेवटी तो दागिना आहे. म्हणजे अलंकार दागिना असं जर आपण घेतलं, भाषेचा दागिना आहे तो. प्रत्येक भाषा ही जन्मताना स्वतःचे काही अंगभूत अलंकार घेऊन येते. ती लावण्यवती असतेच. तुम्ही तिच्या दागिन्यांची झळाळी कशी जपता ह्याच्यावरती ते अवलंबून आहे. तर अलंकार इज अ वेपन इन लेसर हँड्स. तुम्हाला जर त्याचा अतिरिक्त वापर केला, म्हणजे आपल्या कुठल्या तरी समारंभात एखादी खूप कारण नसताना ओव्हर ड्रेस्ड आणि खूप दागिने घातलेली व्यक्ती आले तर आपल्याला जसं वाटतं ना की एवढी काय गरज नव्हती. एक छान हिऱ्याचं ब्रेसलेट आणि गळ्यातलं घातलं छान, तर आणखीन जास्त ते दर्जेदार दिसलं असतं, ग्रेसफुल दिसलं असतं. तसं काही काही कवितांमध्ये वाटू शकतं की इतका अनुप्रास, इतकं श्लेष, इतकं हे वापरायची गरज होती का इथे असं. पण ते विषयावर ठरतं की हा विषय तुम्हाला कशा पद्धतीने मांडणं अपेक्षित आहे. आणि मला नाही वाटत की असं नंतर एक विचार आलाय तुमच्यामध्ये आणि त्याच्यावरती तुम्ही अलंकार जक्स्टापोज करू शकता, म्हणजे पॅच करू शकता. बरोबर. ते येतानाच विचार अंगभूत अलंकार घेऊन येतात. म्हणजे आता ओळींमधला जो अनुनाद असतो, युफनी, ज्याबद्दल मी नेहमी बोलतो की प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक शब्दाची एक ऑडिओ फ्रिक्वेन्सी असते. त्या शब्दाला दुसऱ्या शब्दाच्या शेजारी ठेवल्यानंतर त्या दोन शब्दांमध्ये जे संभाषण तयार होतं त्याचा नाद त्या दोन शब्दांच्या पोकळीमध्ये वाजत असतो. सो देर इज अ म्युझिक इन प्लेन वर्ड्स ऑल्सो. गडद निळे हे जे आपण वाचतो, जलद भरुनी आले, तर ह्याच्यामध्ये नाद आहे बोरकरांच्या कवितेमध्ये. तर ते तसं ऑर्गॅनिकली आतून आलं तर ते जास्तीचे अलंकार वाटत नाही. आणि तुम्ही मग घालायचेच तर जबरदस्ती आपण एखाद्या मुलीला, आपल्या छोट्या मुलीला विविध गुणदर्शनासाठी सजवतो ना, कारण नसताना जास्त तिलाही इंटरेस्ट नसतो त्याच्यामध्ये, पण आपण नाही तू ते पांढऱ्या फ्रिलचा फ्रॉक घातला पाहिजे, रिबिन बांधली पाहिजे. सो ती बिचारी कंटाळते, म्हणजे ती नॅचरल राहत नाही, ती अवघडलेली दिसते. तशा काही कविता अवघडलेल्या दिसू शकतात की हिला खरं तर बागडायचं होतं छान रंगमंचावर येऊन, आणि आपण इतकं तिला लादलंय तिच्यावरती की शी इज नॉट ॲट इज असं म्हणतो ना. इथे सार्कॅझम पण आहे. ॲट द सेम टाइम तो जो म्हणजे मी प्रत्येक वेळेला, आता सकाळी मी पुस्तक चाळत होते तेव्हा मला असं जाणवलं ना की प्रत्येक ठिकाणी असं यार असं काय हे, अशा फिलिंगने मला हसायला येतंय. हा जो एक दुवा तो म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये ना स्ट्रगल आहे आणि मग त्याच्यामधनं आपल्याला येणारं हसू आहे, हे मी नोटीस केलं. तुझी कविता आहे दारूवर, सो त्याच्यामध्ये हा एक अप्रोच खूप येतोय की मिडल क्लास किंवा मध्यमवर्गीय माणसाचं आयुष्य. मग तू भाषा वापरताना, त्या कवितेत उदाहरणं देताना, ह्या सगळ्यामध्ये तुझा तो अप्रोच एक जाणवून येतो प्रत्येक वेळी. सो मध्यमवर्गीय माणसाचं दुःख तुला कसं काय समजलंय? कारण मी मध्यमवर्गीय मी माझंच मांडतो. म्हणजे तिकडचे सगळे पहिला पेग, दुसरा पेग, तिसरा पेग एवढे नाही पित मी, पण
पण तू लोकांचे बघितलेस. बघितलेले आहेत आणि कदाचित इथून आणखीन आपण पुढे गेलो तर किती ओव्हर कॉन्फिडंट होत जाऊ याचा अंदाज येतो ना माणसाला. आपण उठतो ना टेबलवरनं की नाही बास आता, तेव्हा कळतं की अजून पुढे म्हणजे तर आता आपण अंबानीशीच जाऊन चर्चेला बसू वगैरे ह्या झोनमध्ये असतो ना आपण. ऍक्च्युली तू लग्नात एवढं करायला नको असे असतात लोक. जरा जास्तच झाला नाही. पण हे लोक एरवी पण म्हणतात, त्याच्यासाठी चौथ्यापेक्षा काहीच गरज नाही. पण मध्यमवर्गीय माणूस जो पिचलेला असतो ना त्याला मोकळं होण्यासाठी कुठल्या तरी मीडियमची गरज पडते. म्हणजे ते झुगारून देणं जे आहे ना बंधन, बोलत नाहीत ना आपण घरात सुद्धा मन मोकळं बोलत नाही की आपण सतत परिणामांचा विचार करतच जगतो की ह्याने समोरचा दुखावेल का, हे भांडण विकोपाला जाईल का, माणसं तुटतील का, ह्या सगळ्या ह्याच्यामध्येच असतो ना आपण. त्यामुळे कंबशन तुमचं एवढं एनर्जीचं असतं की त्याला एक कसं सोड्याचं बूच उघडल्यासारखं एकदा ते उघडलं की मग तेवढ्यापुरतं तो एक तुमचा एक असा झोन तयार होतं जिथे तुम्ही जे की म्हणजे मी शेअरिंग देवाबद्दल किंवा याच्याबद्दल गुरूंबद्दल म्हणालो की तिथे तुम्हाला भीती नसते जज होण्याची. तुझं रुटीन कसं असतं? आत्ताचं माझं रुटीन, मी 3:45 वाजता उठतो पहाटे. बर. आणि मी मेडिटेशन करतो, साधना करतो, ओंकार साधना म्हणा किंवा काय, जस्ट टू पॅसिफाय मायसेल्फ, म्हणजे जे डोक्यात सतत चॅनल्स चालू असतात त्याच्यातनं. आणि मग मी सकाळी आंघोळ करून लहान मुलं झोपतात ना तसं परत मी आंघोळ झाल्या झोपतो. लहान मुलं नाही, सगळी माणसं. मी थोडा वेळ झोपतो, मग 11-11:30 वाजता आम्ही दोघं जेवतो आणि मग माझं लिखाणाचं किंवा वाचनाचं काम सुरू होतं. जनरली शनिवार नाकारत्याचा वार म्हणतात आपल्याकडे, पण कलाकारांच्या आयुष्यात बरेच शनिवार असतात. सोमवारी मंगळवारी सुद्धा नाकारत्याचे वार असतात. पण इन्स्टाला DM आलेले असतात, मेसेंजरमध्ये कविता आलेल्या असतात, मग त्यांना रिप्लाय करतो मी की ही चांगली आहे, ही नाही. मिस कॉल्स असतात, व्हॉट्सॲपवरती पाठवलेले असतात, मग ते 2-3 दिवस वाचलेच गेलेले नसतात. कामाचे नाही, लोकांशी जोडलं जाण्याचे, त्यांना उत्तरं देतो. मग काही कवी अडचणीत असतात, ते मदत मागतात, मग त्याची शहानिशा करणं की खरंच आहे का. मग जनरली आम्ही असं केलेलं आहे की माझ्या कमाईचा एक भाग, मग मी स्वतःला खूप सुदैवी मानतो की मी पैसे घेऊन कार्यक्रम करतो आणि कार्यक्रमाला तिकीट काढून लोक येतात. खरं तर मी सगळ्या कवी मित्रांचं प्रतिनिधित्व करत असतो तिथे बसून. उद्या माझ्या एका ह्याच्यात गझलमध्ये शेर लिहिला आहे की असे लांबून बघण्याने खरी ओळख कुठे पडते, उद्या माझ्या ठिकाणी वेगळा तारा असू शकतो. तर मी फक्त एक कवीचं एक इमेज म्हणून तिथे बसलेलो आहे. आणि आत्ता बसलोय तर वर्षभरामध्ये जे काही अर्निंग होतं त्याचा काही भाग ज्या कवींना आपले काव्यसंग्रह छापायला अडचण येते, माझ्या प्रकाशक मित्रांच्या, रसिक साहित्यज्यांनी माझी पुस्तकं काढली त्यांच्या मदतीने म्हणा किंवा आणखी काही, किंवा मग काही सांसारिक अडचणी असतील त्यांना कविता करायची आहे तर मग त्याची शहानिशा करावी लागते. म्हणून मग आम्ही वर्षभराचंच एक काहीतरी टार्गेट ठेवलेलं असतं. पण तरी इंस्टाग्रामवरती वगैरे जर रिक्वेस्ट आली असेल तर खरंच अडचणीत आहे का हा माणूस, फोन नंबर घेणे, बोलणे. किती छान आहे. नाही, तुम्ही जर समाजाला परत काही दिलं नाही तर तुम्ही तुमच्या असण्याचं इथं काही प्रयोजनच नाही. म्हणजे एकच आहे की माझ्या फॅमिली मेंबर्सच्या मदतीने आम्ही सक्सेसफुल झालोय की गरजा खूप कमी आहेत आमच्या आणि त्या मानाने इन्कम खूप जास्त आहे. म्हणजे आम्ही चांगलं राहतो पण बाकीचं काही याच्यामध्ये हे नाही. त्यामुळे तुम्हाला जर आर्टवरती सर्व्हाइव्ह करायचं असेल तर तुमच्या बेसिक नीड्स तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवायला लागतात. नाहीतर ते प्रपोर्शन वर्कआउट करताना तुमची जी धावपळ होते त्याच्यामध्ये मग तुम्हाला आर्टची कॉम्प्रोमाइजेस खूप जास्त आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी या सिनेमाचं गाणं लिहिणार नाही किंवा मला वेळ नाही, मला जमत नाही असं. मग तुम्ही रात्री एका सिनेमाचं, सकाळी एका सिनेमाचं असं तुम्हाला करावं लागतं. जर तुम्ही तशी लाईफस्टाईल आणि तेवढा मोठा हवा जर क्रिएट करून ठेवला असेल तर.
करू नये असं तुझं म्हणणं आहे की नाही, माझा स्वभाव असा, तुझा स्वभाव माझा स्वभाव असा Also- ज्या ठिकाणी टू व्हीलरवर जाता येते तिथं कारने कशाला जायचं. त्याची आणखी पण वेगळी कारण आहेत. मला बंदिस्त गाडीत सुचत नाही काही. ते खूप व्यवधान येतात चालवताना. हे असं आहे का पण म्हणजे तुझ्या बाबतीत की एखाद्या ठिकाणी सुचतं एखाद्या ठिकाणी नाही, एखाद्या ठिकाणी नाही. मला माझ्या टू व्हीलरवरती खूप गाणी सुचतात. मला ओपन तळ्याकाठी नदीकाठी हा ओपन एअर मध्ये मला खूप मी एकदम एक्स्ट्रीम लेफ्ट लेन मध्ये गाडी चालवत असतो 10च्या स्पीडने. कोणीतरी ओळखतं सर नमस्कार हे ते मग तो गेल्यानंतर कोण होतं असं 1-2 मिनिटं करून परत आपण पण मला वाटतं ओपन एअर तुला महाबळेश्वरला पण मिळेल. यू शुड रिअली लाईक गो. लावते सगळं. नाही पण हाय टाइम मी थोडेसे लाईफस्टाईल चेंज करून घरच्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे. ॲक्च्युली हा एक खूप डायलेमा आहे की म्हणजे जसं कविता आणि गीतकार हा एक मुद्दा असतो तसं प्रोफेशनल राहणं आणि तरीसुद्धा कलाकार असणं हाही एक मोठा विषय असतो की कलाकारांना पैसे मागणं म्हणा किंवा असं ओपनली प्रोफेशनल राहता येत नाही. ते थोडेसे त्या बाबतीत मागे हटतात. असं तुझ्या बाबतीत होतं का आणि असं आहे का? माझ्या बाबतीत फॉर्च्युनेटली आतापर्यंत माझ्या एकाही कामाचे पैसे बुडलेले नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप कमी पैसे मिळालेत असंही कधी झालेलं नाही. मी माझ्या लिरिक रायटिंग वर्कशॉपमध्ये हे सुद्धा शिकवतो की आधी गाणं लिहिणं शिकवतो आणि मग त्यांच्याकडनं गाणं वर्कशॉपमध्ये लिहून घेतो. त्यांना ते सगळी प्रोसिजर झाल्यानंतर बाकीचं जे ओरिएंटेशन आहे इंडस्ट्रीमध्ये वावरण्याचं ते पण मी शिकवतो की तुम्ही लागोपाठ सगळ्या संगीतकारांना तुम्ही DM करता, मी लिहितो मला द्या, तर त्याच्याने ते इरिटेट होतात, ते उत्तर देत नाहीत काही नाहीत. तर त्याची फ्रिक्वेन्सी काय असायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मी जर आत्ता निलेश मोहरीर असेन संगीतकार किंवा अमित राज असेन तर मला जर रोज 100 लोक पाठवत असतील तर साहजिक आहे की मी काम करू की हे करू किंवा काय पाठवता तुम्ही. तुमचं कुठलं सर्वोत्तम तुम्हाला वाटतं ते सर्वोत्तम पाठवताय का इतरांना जरा आधी विचारताय. कारण एकदा बघितलं की संगीतकाराला कळतं की ह्या मुलामध्ये दम आहे, ही घेऊ शकतो आपण. आणि अशी उदाहरणं आहेत पुढे आलेले गीतकार जे आहेत ते. त्याचबरोबर खूप क्लिअरली तुम्ही अगदी पहिलं गाणं देताना सुद्धा विचारणं पोलाइटली पण तुम्ही ठामपणे विचारू शकता की याचं कमर्शियल अरेंजमेंट कशी आहे. मी गाणं देतो तुम्हाला आवडलंय, तुम्ही मला संधी देतात त्याबद्दल खूप आभारी आहे. इथे तुमचं ऋणी राहणं संपलं. मनातनं तुम्ही आयुष्यभर ऋणी राहा ज्याने तुम्हाला पहिल्यांदा संधी दिली. पण ह्या गाण्याचं मानधनाचं काय आहे. किंवा तुम्ही मला कार्यक्रमात 2 कविता वाचायला बोलवता तर प्रत्येक वेळी तुम्ही मला अनुकंपा तत्वावरती किंवा संधी देण्यासाठी बोलवताय असं नाही. माझ्या कवितेत तुम्हाला काहीतरी दिसलंय म्हणून बोलवताय ना. तुम्ही तसं तुमच्या मंचावरती कोणाला बोलवणार नाही. मग काय असतं तुमची अरेंजमेंट. मग समजा ते म्हणाले की नाही आम्ही अमुक एक क्षयज्ञ कुठली तरी आम्ही रक्कम देतो तर ती जर आपल्याला पटत नसेल तर आपण जरा पुढच्या वेळी काम करूया. मी ही कविता माझ्याकडे ठेवतो, हे गाणं माझ्याकडे राहू द्या. मला वाटतं तू उत्तर खूप छान देत असशील. नाही म्हणजे बरेचदा असं होतं ना की बोललंच जात नाही पैशांच्या बाबतीत. का नाही बोलायचं. जर एक सिनेमा तयार होतो आहे आणि सगळ्या डिपार्टमेंटचा खर्च त्यांनी गृहीत धरून एक बजेट काढलेलं आहे. आता लीड मीडिया प्लॅनिंग करते संपूर्ण सिनेमाचं एक्झिक्युशन करताना. प्रत्येक डिपार्टमेंटच्या हेड्स खाली खर्च धरलेले आहेत. मग त्याच्यामध्ये फक्त गीतकारांनीच आपले पैसे सांगायचे. संगीतकार सांगतो मला स्टुडिओला एवढे लागणार, वादकांचे एवढे लागणार, अरेंजमेंटचे एवढे लागणार, अरेंजरला पैसे जाणार, गायकांना स्टुडिओ सोडताना पाकिट हातात द्यायला लागेल, हे सगळं. आणि ज्याने गाणं लिहून दिलंय ज्याच्यावरती हे सगळं उभं राहतंय तो माणूस ना तिथे स्टुडिओमध्ये असतो ना त्या बाईट्समध्ये असतो ना कधी अनेकदा प्रीमियरला नसतो. प्रीमियरला असेल तर तो इतर टीम बरोबर स्टेजवरती नसतो पहिल्यांदा सिनेमा सुरू होण्याआधी. आणि पैशाच्या बाबतीत तर सर्वात शेवटचा असतो. कशासाठी. मग नको आपण हे प्रोजेक्ट करूया, राहू द्या, तुम्ही माझं गाणं नका वापरू. आणि तेवढी अथॉरिटी तू कमवली आहेस. नाही मला वेदर आत्ता माझ्या पोझिशनवरून बोलणं किंवा पहिल्या गाण्यापासून बोलणं मला असं वाटतं की हे बोललं गेलंच पाहिजे. आणि आमचा संगीतकार गीतकार असा एक एकत्र ग्रुप पण आहे ज्याच्यामध्ये संगीतकार सुद्धा हे मान्य करतात
त्याच्यामध्ये सगळे मराठीतले दिग्गज संगीतकार आहेत. अशोक पत्की काकांपासून अवधूत गुप्ते, अजित परब, सगळे माझे संगीतकार मित्र आहेत, ज्यांच्याबरोबर आम्ही मंदार चोळकर, मी, समीर सामंत, आम्ही गुरु ठाकूर असे सगळेजण आहोत. तर त्यांनाही हे मान्य असतं की नाही, शब्दांना महत्त्व दिलं पाहिजे. काल की परवा सचिन पिळगावकरांचं इंटरव्ह्यू आलाय ज्याच्यामध्ये गीतकार किती महत्त्वाचा आहे त्यांनी सांगितलं. ही सांगण्याची वेळ येते हेच खूप अनफॉर्च्युनेट असं वाटतं मला पर्सनली की हे असं सांगायलाच नाही लागलं पाहिजे. तुम्ही इतकं सुंदर, इनफॅक्ट आता तू एका गीतकाराशी बोलतेस म्हणून कदाचित तू उद्या एखाद्या एडिटरशी जेव्हा बोलशील नाही, तेव्हाही मी चाली आधी शब्द ऐकणारी मुलगी आहे, नाही, बरोबर आहे. त्यामुळे मला त्याचं ग्रॅव्हिटी समजते. नाही, आय वॉज कमिंग फ्रॉम अ डिफरंट अँगल. राईट. एडिटरला जर आपण हा प्रश्न विचारला की ह्या सिनेमाचा एडिटर कोण आहे, याची चर्चा का नाही झाली, किती छान एडिट केलाय सिनेमा, तर त्यांच्याही काहीतरी व्यथा असतील. प्रत्येक डिपार्टमेंटचं काहीतरी म्हणणं असेल की आम्हाला एवढं 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 दिलं पाहिजे, अवास्तव काही देऊ नका, जे बेसिक मिनिमम ह्या गोष्टी आहेत. बरोबर. चांगला रिस्पेक्ट आणि चांगले पैसे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने ज्या प्रपोर्शनमध्ये सगळ्या डिपार्टमेंटचं पब्लिसिटी करतात त्याच्यामध्ये माझं पण असं प्रत्येकाचं म्हणणं असेल. माझं म्हणणं आहे की हे ओपनली बोलूनच सॉर्ट आउट होणार आहे. हे तुम्ही प्रोजेक्ट सुरू होताना मध्यावरती हे बोललं पाहिजे, नॉर्मलाइज केलं पाहिजे. तो ऑकवर्डनेस कुठेतरी. आणि नाहीतर पेटून उठून तुम्ही अशी जागा तयार केली पाहिजे की तुमच्या नावाशिवाय त्यांना पर्यायच नाही राहिला पाहिजे. जशी तू केली. नाही, मी नाही केले, पण म्हणजे असं आहे की त्यांना असं वाटलं पाहिजे की ह्या माणसाला आपण बोलवल्यानंतर व्हॅल्यू ॲडिशन होणार आहे. आपण मगाचपासून बऱ्याच या गोष्टीबद्दल बोलत होतो की पूर्वीचे कवी, आत्ताचे कवी आणि ते ट्रान्झिशन. मला असं वाटतं की पूर्वीचे जे गीतकार होते किंवा कवी होते त्यांच्या लिखाणात खूप तत्वज्ञानाची जोड होती. म्हणजे मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को, इतके छान शब्द, म्हणजे नुसतं यमक जोडणं किंवा तशा पद्धतीचं नाही, तर त्याला काहीतरी गाभा होता, त्याला एक वेगळा अँगल होता. तर याबद्दल तुला काय वाटतं आणि तुझा अभ्यास कसा होता या, म्हणजे तुझ्या अख्ख्या प्रोसेसमध्ये जुन्या काळातल्या कवी गीतकारांचा अभ्यास तू कसा केलायस? मला प्रत्येकच गीतकारांनी आणि कवीने वेगवेगळं काहीतरी शिकवलेलं आहे. म्हणजे शैलेंद्र सरांच्या गाण्यांकडे बघताना, लिहिलेल्या शब्दांकडे बघताना इतकं सोपं आपल्याला लोकांना सांगता येतं, आणि तरी हळूच बारीक इंजेक्शन दिल्यासारखं फिलॉसॉफी देता येते. बरोबर. साहिर साहेब, कैफी आझमी साहेब, जावेद अख्तर साहेब, मजरू साहेब यांचं ऐकताना की गीतकार असताना सुद्धा काव्याचं प्रपोर्शन किती जास्त ठेवून सुद्धा ते चांगलं गाणं करता येतं हे कळतं. गुलजार साहेबांचं बघताना किती सुंदर एका रेझर सेजवरती चालता येतं एक लिरिसिस्ट आणि एक कवी म्हणून. मी परवा त्यांच्याकडे गेलो होतो तर त्यांना म्हणालो की मी एक कार्यक्रम करतोय आत्ता, दिल पडोसी आहे, 90वा वाढदिवस आहे त्यांचा 18 ऑगस्टला, ते पुण्यात कार्यक्रम करतोय, तर काय वेगळं करतोय असं म्हटलं की तुमच्या त्याच कविता वाचल्या जातात, व्हेरस तुमचं काम इतकं व्हास्ट आहे. आणि मला असं वाटतं किंवा सगळ्यांनाच बाहेरून आमचं असं मत आहे की तुमच्या ह्या बाहेरच्या बंद गेटातनं आतमध्ये 2 माणसं राहतात, एक गीतकार आणि एक कवी राहतो, आणि त्या दोघांमध्ये एक भिंत आहे. घरातल्या घरात 2 घरं आहेत. पण जेव्हा गीतकार अडचणीत येतो डेडलाईनमुळे, टाईमलाईनमुळे, तेव्हा कवी त्याच्या मदतीला येतो. आणि जेव्हा कवी काही सुचत नाही किंवा क्रिएटिव्ह ब्लॉक किंवा जे काही ज्याच्यामुळे अडला असेल तर गीतकार तुमच्यातला त्याच्या मदतीला येतो. म्हणजे भिंत असली तरी त्यांच्यामध्ये कनेक्टिंग डोअर आहे. म्हणून मला दिल पडोसी आहे असं तुम्ही दोघेही पडोसी आहात, किती छान असं तर त्यांना ते खूप आवडलं. तर असं लिखाण आहे. पाडगावकरांचं गीतलेखन बघतो किंवा कुसुमाग्रजांची ज्याची गाणी झाली, माऊलींची ज्या विराण्या आणि अभंग जे झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या संत कवींनी सगळं हेच केलेलं आहे की साध्या सोप्या गोष्टीतनं तुम्हाला प्रबोधन म्हणा किंवा जगण्याची रीत शिकवणं असं केलेलं आहे. याचा अर्थ असं नाही की प्रत्येक गाण्यामध्ये त्याचं अंतर्भाव असलाच पाहिजे. म्हणजे कधी कधी सिनेमाची सिच्युएशन अशी असते, म्हणजे आता लैला व लैलामध्ये काय प्रबोधन आहे किंवा दम्मारो दममध्ये काय प्रबोधन आहे, पण ते सिनेमाचे त्या प्रॉपर. पण जिथे जिथे तुम्हाला ज्या ठिकाणी संधी मिळते काहीतरी तुमचं म्हणणं, ह्याच्यावर हे सगळं तू सांगितलंस, पण ह्याच्यावर तुझं म्हणणं काय आहे हे जेव्हा तुम्हाला म्हणणं सांगण्याची संधी येते तेव्हा तुम्ही कचरायला नाही पाहिजे. हे माझं मत हे आहे, माझं ओपिनियन याबद्दलचं हे आहे.
तुमचं ओपिनियन योग्य असेल अयोग्य असेल, म्हणजे आता समाज माध्यमांवरती ट्रोलिंग होतं, तुम्हाला असं वाटतं की आपल्यावरती अन्याय होतो, पण खरं तर ते त्यांची अभिव्यक्ती, ते त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं. तर त्यांना तशा पद्धतीने व्यक्त व्हायचं आहे तर काहीच हरकत नाही. तसं तुमचं पण एक काहीतरी ओपिनियन आहे. बरोबर. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे की प्रत्येक कवी किंवा गीतकार स्त्रियांच्या सौंदर्याबद्दल एवढं ग्लॉरिफाय का करतो किंवा त्यांच्याबद्दल त्यांना बोलायला इतकं का आवडत असेल? काहीच कल्पना नाही, मी असं काही लिहिलेलं नाही. उलट माझ्यावरती हा आरोप होऊ शकतो की स्त्रियांच्या सौंदर्याबद्दल मी फार काही मला असं वाटतं की मला वर्णनात्मक लिहिण्याचं जरासा हेच आहे, म्हणजे मला लिहिता येत नाही. मला लिहायचं नाही असं म्हणणं खूपच जास्त उद्दामपणाचं ठरेल. मला रिपोर्टाज रायटिंग येत नाही की इथे एक घर आहे, त्याच्या पुढे शेत आहे आणि त्या शेताच्या पुढे मग असे मला प्रश्न पडतात की हे तर सगळ्यांनाच दिसते, कवी म्हणून तुला वेगळं काय दिसतंय ते बोलशील का नाही, की तरीही माझी नजर त्या क्षितिजावरती आहे की हे सगळं ओलांडून मी कधी त्या पहिल्या तीरावर जाणार आहे. असं जर तुम्ही काहीतरी स्टेटमेंट केलं की मग बरोबर हे मधलं सगळं मिथ्या आहे आणि काही काळासाठी टेम्पररी आयुष्यामध्ये तुमचं खरं डेस्टिनेशन पलीकडे आहे, असं काहीतरी एक स्पिरिच्युअल अँगल त्याला येऊ शकतो. तसंच मला असं वाटतं की म्हणजे स्त्रीचं वर्णन करताना मी कविता लिहिली होती आणि बरेचदा असं वाटतं की कवितेत तिचं उल्लेख येतो तेव्हा कवी बाईबद्दलच बोलतोय. मला असं अनेकदा वाटतं की तो कवितेमध्ये त्याची प्रेयसी शोधत असतो की तू नाराज होऊ नकोस माझ्यावरती, बाकी सगळं जग नाराज झाले तरी चालेल, म्हणजे आपला प्रवास एकत्र चालू राहायला पाहिजे, तू किती देखणी दिसतेस किंवा काय. तर त्याच्यावरती सुद्धा टेक होता की तुला पाहताना तुझा होत गेलो, आता काय माझे असे राहिले, तुला पाहताना तुझा होत गेलो, आता काय माझे असे राहिले, तुझा मोह माझ्यातुनी चेतलान, दिवे पंच प्राणातुनी तेवले, अशी मुग्धलाही कधी सोसली ना, कधी साहिला दाहही कोवळा, तिन्ही काळ देहात माझ्या आताशा, उमलतात सर्वांग स्पर्शी झळा, तू आहेस म्हणून माझ्याबरोबर. परी चंद्रमा येई तो स्वागताला, नभी पेटले चांदणे पाहिजे. म्हणजे ती कविता जेव्हा तुमच्या ओंजळीत पडणार आहे तेव्हा तुम्ही तेवढे संवेदनशील आणि रिसिव्हिंग एंडला तर पाहिजे, तयारीत तर पाहिजे, नाहीतर ते दान सत्पात्री दान होणार नाही. परी चंद्रमा येई तो स्वागताला, नभी पेटले चांदणे पाहिजे, तुझे दिव्य लावण्य ओवाळण्याला मला कर्पुराचे जिणे पाहिजे. मी कापूर होऊन उडून गेलो तरी चालेल एका क्षणात, पण तेवढ्या पुरतं मी तुला ओवाळून जाईन. असं किती सुंदर आहे हे, किती सुंदर. थँक्यू. हे आता पुन्हा आपण जसं मगाशी इंटरप्रिटेशन बद्दल बोलत होतो की आता लोकांसाठी ही कविता एखाद्या बाईसाठी केली असंच वाटेल, पण ही तुझ्यासाठी कवितेसाठी होती आणि हे इतकं छान आहे. म्हणजे उलट हे ओपन एंड्स असतात ना, किंवा ओपन ब्रॅकेट्स आपण म्हणतो की युअर लाईक काही आपण इमॅजिन करू शकतो आणि आपण त्याच्यात भरू शकतो. म्हणजे हेच तुम्ही तुमच्या ईश्वराला म्हणू शकता. एक्झॅक्टली, की मी सबमर्जच झालो तुझ्यामध्ये. म्हणजे जे उर्दू शायरीमध्ये प्रेयसी आणि खुदा, यार आणि देव हे जवळपास एकाच ह्याच्याने येतात. बरोबर. तसं आहे ते. जेव्हा ते तू म्हणून बोलतात तेव्हा ते देवाला पण तू म्हणून बोलतात आणि तिला पण तू म्हणून बोलतात. बरोबर. मगाशी तू एक उल्लेख केलास की एका गोष्टीचा की तू इंस्टाग्रामवर येणारे तुझे DMs सुद्धा वाचतोस. आणि मी तुझ्याबद्दल जेव्हा रिसर्च करत होते किंवा विचारत होते लोकांना, तर प्रत्येकाकडनं एक असं आलं होतं की तू खूप छान ऐकतोस. म्हणजे म्हणजे आता मी काहीतरी बोलते तर ते खूप तुझ्या रिसिव्हिंग एंडला ते खूप जास्त तू कन्झ्युम करतोयस, तू ऑब्झर्व करतोयस, तू ऐकतोयस नीट. ते ऐकणं पण खूप महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. आणि म्हणूनच मला सांग की बेस्ट लिस्नर कसं बनावं. ते मला वाटतं तुमच्यासाठी तुमच्या समोर असणारी व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती जर महत्त्वाची असेल तिच्या एक्झिस्टन्ससाठी, तिचं तुमच्या आयुष्यात काय स्थान आहे. आता ह्याच्यानंतर आपण दोघे कधी भेटू किंवा काय माहिती नाही, आत्ताच्या ह्या गिरीश कुलकर्णीचा शब्द घेतो, परिप्रेक्षात तर किंवा आत्ताच्या या वातावरणामध्ये आपण दोघेजण आहोत, तर आत्ता तू माझ्यासाठी भयंकर महत्त्वाची व्यक्ती आहेस आणि आपलं संभाषण तेव्हाच यशस्वी होऊ शकतं, आपण तेव्हाच गोल्डन पॉईंटला भेटू शकतो
जेव्हा मला तुझं बोलणं ऐकणं 80% मी जेव्हा ऐकेन आणि 20% बोलेन, आणि माझं 20% बोलून झाल्यानंतर तू जे बोलशील त्याचं पुन्हा मी 80% करीन. आणि हे जे प्रपोर्शन करत राहणं आहे ना, की नाही मला यातले हे ॲब्सॉर्ब करायचं आहे. काही कॉमन शब्द असतात, सर्वनामं असतात, ते सोडून दे. पण ही मुलगी कुठल्या अँगलने विचारते आता, तू कितीतरी आपण इंटरव्ह्यूज करतो, पण तू आज जे विचारतेस ते वेगळं आहे. बरोबर. तर तुझं एक मैथिली म्हणून एक तुझं अस्तित्व आहे ना आता ह्या क्षणामध्ये. बरोबर. मला असं वाटतं की ह्याचं मी उदाहरण वर्कशॉपमध्ये पण देतो. ह्याचा सगळा दोष कुठे जातो माहिती आहे का? म्हणजे जेव्हा मीटरमध्ये लिहिता येत नाही असं म्हणतात ना, सर मला मीटरमध्ये लिहिलं, कारण तुम्हाला मीटरमध्ये बोलता येत नाही, हो की नाही? नाही तर बोलता आलं तर लिहिता येतं आपल्याला. म्हणजे लिहिता येतं, म्हणजे ही दीर्घ आहे ना. बोलता आपण लला तर पाय मोडून लिहितो. आपण व्हॉट्सॲपवरती ज्या पद्धतीने रोमन मराठीमध्ये लिहितो त्याच्यामध्ये तुम्ही ऱ्हस्व दीर्घाचा नीट वापरच करत नाही. हरकत नाही, तुम्हाला प्रत्येकाला काही गीतकार व्हायचं नाही आहे. पण तुमची जी खंत असते ना, की खरं तर हॉटेलमध्ये 4-5 जण आम्ही मित्रमैत्रिणी बसतो ना, तेव्हा माझंच बोलणं कोणी ऐकत नाही. बाकी सगळेजण तावातावाने बोलत असतात आणि मी काहीतरी खूप चांगला मुद्दा मांडू पाहते आणि कुणी ऐकतच नाही माझं. हे जे फ्रस्ट्रेशन असतं ना, त्याचं कारण तू तुझे विचार संयत, ह्रस्व दीर्घ, उच्चार व्यवस्थित करून तू तुझं म्हणणंच मांडत नाहीस. ज्या क्षणी तू मला असं वाटतं आहे आत्ता ह्या मुद्द्यावर मला जरा बोलायचं आहे आणि त्यामागे माझा असा विचार आहे, ह्या वाक्याने जेव्हा स्वच्छ शब्दात बोलायला सुरुवात करशील, सगळेजण शांतून ऐकायला लागतात. ए थांबा रे, माझं जरा ऐका आणि मला नाही, असं तुम्ही जेव्हा करायला जाता, त्या उच्चारणाची, त्या व्याकरणाची गंमत आहे त्याच्यामध्ये. पूर्वी मानधन पाकिटात हातात मिळायचं, आता त्याचे पद्धती बदलल्या आहेत. त्या कशा कशा बदलल्या आहेत आणि कुठल्या स्वरूपात आपल्याला मानधन मिळू शकतं? एक तर तुम्हाला काम झाल्या जे मिळतं ते, आणि जावेद अख्तर साहेबांनी एक खूप चांगली गोष्ट केली. ते खासदार असताना त्यांनी IPRS जो कायदा पारित करून घेतला, त्याच्यामध्ये सर्व श्रोते जेव्हा किंवा कोणाचंही गाणं ऐकतात, हिंदी मराठी इंडस्ट्रीतलं कुठलंही गाणं, कदाचित साऊथचं पण मला वाटतं असणारच, तर तू जर माझं एखादं गाणं ऐकलंस, मग आत्ता मी सादर केली, तर वैभवदादाचं उमललेले मला आता अनुराधाताईंच्या आवाजात ऐकायचं आहे, त्यांच्या आवाजात काय मजा नाही आली असं म्हणून तू समजा ऐकायला गेलीस, तर हरकत नाही, जा, तू मजा नाही आली तुला जा, पण तू ते ऐकताना मला गीतकार म्हणून पैसे मिळतात. म्हणजे गाना.com, सावन, स्पॉटिफाय, यूट्यूब, तुम्ही कुठेही गाणं प्ले करता तेव्हा निगुतीने IPRSची जी बॉडी आहे ते याचं ऑडिट होत असतं. दर महिन्याच्या शेवटी आम्हाला त्याचं एक एक्सेल शीट येतं. बरोबर. आणि हे गाणं तुमचं ह्या प्लॅटफॉर्मवरती इतक्या वेळा ऐकलं गेलं, त्याचे एवढे पैसे. म्हणजे जे आपण डाटा प्लॅन खर्च करून जे ऐकतो त्याच्यातनं येतं, ते काय काय कशातनं येतं मला कल्पना नाही, पण दर महिन्याच्या शेवटी मी त्याला पेन्शन म्हणतो, किती येते. आणि ते खूप मोठं काम महत्वाचं आहे कलाकारांच्या दृष्टीने. आणि ते तिथे नाही थांबले, आधी संगीतकार आणि गीतकारांसाठी झालं, जे की मूळ गाणं तयार करतात, आणि गायक फक्त गातात म्हणून ते नव्हते इन्क्लुडेड. पण तसं नाही, गायकांचा पण गाणं पॉप्युलर होण्यामध्ये हात आहे. आता गायकांचा पण त्याच्यामध्ये अंतर्भाव झालेला आहे. बऱ्याचशा आपल्या कलाकारांना माहिती नाहीये. आपल्याला फक्त आपण केलेलं काम, संपूर्ण काम सुरुवातीपासूनचं ते शेवटपर्यंतचं एका त्यांच्या फॉर्मॅटमध्ये भरून पाठवायचं असतं त्यांना. काही दिवसानंतर ते त्या ठिकाणी तुमचं नाव लागतं नसेल तर, आणि त्याच्यानंतरचे जेव्हा जेव्हा ते गाणं ऐकलं जाईल, तुम्ही गायक असाल, संगीतकार असाल, आणि माझी अशी इच्छा आहे की हळूहळू त्या गाण्यात ज्या लोकांनी वादन केलेलं आहे त्या वादकांना पण पैसे मिळायला हवेत. बरोबर. किती खूप महत्त्वाची गोष्ट सरांनी आज सांगितली. वैभवदादावरनं मी पुन्हा सरांवर आलेली आहे, याचा अर्थ इंटरव्ह्यू संपायची वेळ झालेली आहे. खूप म्हणजे काय सांगू, मला हे जे ब्लँक होणं आहे माझं दरवेळेला नाही होत, पण जेव्हा मी कोणत्या तरी एका माणसाचा म्हणजे आदर्श डोळ्यासमोर ठेवून असते, तेव्हा मग मला सुधरत नाही की मी काय बोललं पाहिजे या मोमेंटला, आणि मला त्यांचं इतकं ऐकायचं असतं की माझं बोलण्याचं राहून जातं, असं माझं खूप वेळा होतं. सो हा
इंटरव्ह्यू त्या तसा काहीसा होता आणि खूप वेळा असं झालं की मला सुचत नाहीये पण मला खूप बोलायचं आहे, पण तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात मी तू छान बोलली. तू खूप तुझं वेगळं ओरिएंटेशन होतं, अँगल होता याच्यामध्ये. तू खूपच छान आणि तुझा अभ्यास दिसत होता त्याच्यामध्ये. जरी मी तेवढा अभ्यास करणं इतकं नसलं व्यक्तिमत्व, तुम्ही किंवा तुमची टीम सगळी ज्या पद्धतीने ज्यांनी तुला इन्स्टावरती DM करून माझ्याबद्दल जे काही सांगितलं, अक्की ज्याने काय अक्षयने ज्याने काही प्रश्न सांगितले, तर खरंच खूप छान बोललीस. नाही पण अख्खा इंटरव्ह्यू तुमच्यामुळे बहारदार झालाय आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा आरपारवर येण्यासाठी. मी खूप दिवस धडपडत होतो. मला कळेच ना की मी नक्की काय केलं म्हणजे मी आरपारवर. अरे सो मला असं वाटतं की तुमच्या कवितेंनीच, एखाद्या तुमच्या आवडणाऱ्या कवितेनीच या इंटरव्ह्यूची सांगता व्हावी. तुम्हाला आता जी कविता सुचते म्हणावी वाटते. मी नेहमी साऊंड चेकला वापरतो ती कविता. वापरतो म्हणणं नाही, योग्य नाही, मी ती शकुनाची कविता म्हणतो. कारण त्याच्यामध्ये एक परमनंट डिस्क्लेमर पण आहे की काल रात्री पाऊस खिडकीच्या खूप अंगचटीला आला होता. काल रात्री पाऊस खिडकीच्या खूप अंगचटीला आला होता. खूप म्हणजे इतका की पिल्लू म्हणाला सुद्धा, डॅडी उशीखालची वही भिजेल. अर्थात मी त्याला हे सांगत बसलो नाही की उशीखालची वही जन्मताच ओलीचिंब असते. अर्थात मी त्याला हे सांगत बसलो नाही की उशीखालची वही जन्मताच ओलीचिंब असते. एकतर अशा गोष्टी कळण्याचं त्याचं वय नाही, आणि तसंही पाऊस, प्रेम आणि कविता हा काही समजावून सांगण्याचा विषय. खूप सुंदर. थँक्यू.